कंपनीच्या भाग विक्री पद्धतीची शेवटची पद्धत आपली चालू आहे खाजगी विक्री। याच्या अगोदर आपण 3 पद्धती बघितले होते, ज्याच्यामध्ये कंपनी सर्वसामान्य जनतेस आवाहन करते भाग खरेदी करा, त्याला सार्वजनिक विक्री असं म्हणतात। ज्याच्यासाठी कंपनी प्राथमिक सार्वजनिक विक्री ज्याला आयपीओ आणि एफपीओ नंतरची सार्वजनिक विक्री करते। त्याचबरोबर कंपनी जे ऑलरेडी कंपनीचे भागधारक आहेत त्या भागधारकांना बाजार किमतीपेक्षा कमी किमतीत भाग घेण्याचे आवाहन वगैरे करत असते, ज्याला विद्यमान समहक्क भागधारकांना विक्री असं म्हणतात। त्याच्यानंतर एखादी एक मोठी कंपनी त्याच्या सर्व छोट्या मोठ्या कंपनीतील किंवा त्या कंपनीतल्या सर्व संचालक मंडळापासून ते शेवटच्या एका सर्वसामान्य कर्मचाऱ्यापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना कंपनी आवाहन करते की आपल्या कंपनीचे भाग तुम्ही घेऊ शकता। ज्याच्यासाठी 4 वेगवेगळे सोर्सेस आहेत, कर्मचारी भाग विकल्प योजना, त्याचबरोबर कर्मचारी भाग खरेदी योजना, भाग वृद्धी अधिकार योजना आणि स्वेट सामान्य शेअर्स। हे ऑलरेडी आपण डिस्कस केला मागच्या क्लासमध्ये। या क्लासमध्ये आपल्याला पाहायचं आहे की खाजगीरित्या कंपनी कशा पद्धतीने भागांची विक्री करते, ज्याला इंग्लिश मध्ये म्हटलं जाते प्रायव्हेट प्लेसमेंट ऑफ शेअर्स। प्रायव्हेट प्लेसमेंट ऑफ शेअर्स, खाजगीरित्या भागांची विक्री करणे। पुस्तकामध्ये हा पॉइंट अतिशय योग्य पद्धतीने सांगण्यात आलेला आहे। जेवढं या पॉइंटशी संबंधित माहिती पाहिजे ती पूर्ण माहिती त्याच्यामध्ये त्यांनी ओतलेली आहे। त्याचबरोबर नीट लक्ष द्या, त्याचबरोबर हा पॉइंट आतापर्यंतचे जे 4 भाग विक्रीच्या पद्धती आहेत त्यापैकी सर्वात सोपा पॉइंट आहे। पॉइंटच्या सुरुवातीलाच त्यांनी सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर केलेल्या आहेत। जेव्हा कंपनी व्यक्तींच्या विशिष्ट समूहाला 200 पर्यंत प्रतिभूती घेण्याचे आवाहन करते, आता अनेक जणांना कन्फ्युजन क्लिअर होते की प्रतिभूती म्हणजेच काय। प्रतिभूती मीन्स कंपनीचे भाग, जसं कंपनी भागांच्या मार्फत पैसे जमा करते, कंपनीचे बॉन्ड्स विकून पैसे जमा करते, बंधपत्र, कंपनीचे कर्ज रोखे विकून पैसे जमा करत असते। हे जे भाग, कर्ज रोखे, ठेवी, त्याचबरोबर बॉन्ड्स, बंधपत्र आहेत, याला जर एकत्रित केलं तर यांना म्हणतात प्रतिभूती। राईट, इथे क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे, प्रतिभूती म्हणजे भाग, कर्ज रोखे, बॉन्ड्स इत्यादी। आता काय सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा कंपनी एका विशिष्ट समूहाला, म्हणजे कंपनी सगळ्या जनतेला सांगण्यात गेली, कंपनीतील सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगत नाहीये ना, कंपनी समहक्क भागधारकांना, जे कंपनीचे ऑलरेडी विद्यमान भागधारक आहेत त्यांना कंपनी सांगत नाहीये। कंपनी फक्त आणि फक्त काही मोजक्या लोकांनाच सांगत आहे की आम्हाला भाग विक्री करायचा, तुम्ही घेऊ शकता का। याला म्हणतात खाजगीरित्या भागांची विक्री। काय सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा कंपनी विशिष्ट व्यक्तींच्या समूहाला, व्यक्तींचा समूह म्हणजे ग्रुप ऑफ पीपल्स, राईट, 200 पर्यंत प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते, त्यालाच खाजगीरित्या वाटप असं म्हणतात। वेगळ्या शब्दात सांगायचे असेल तर कंपनी सामान्य जनता सोडून ठराविक ओळख असणाऱ्या व्यक्तींना प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते। आता सोनी लिव्ह वर एक सिरियल येत होती शार्क टँक इंडिया नावाची, जिथं खूप सारे कंपनी जे आहेत ते येऊन त्यांच्या कंपनी बद्दल माहिती सांगत असतात आणि समोर जे बसलेले शार्क्स असतात, समोर जे बसलेले इन्व्हेस्टर्स असतात, ज्यांना आपण एंजल इन्व्हेस्टर्स म्हणू शकतो। त्याचबरोबर इथे एक शब्द तुमच्या पुस्तकात देण्यात आलेला आहे, मी हायलाइट करून सांगतो, व्हेंचर कॅपिटलिस्ट, जे की पुढच्या पेजवर आहे। हे अशा प्रकारचे लोक असतात, त्यांना इन्व्हाइट करतात पैसे आमच्या कंपनीत गुंतवा। आता तुम्ही बघितलं असाल शार्क टँक मध्ये किती सारे कंपनी वाले येऊन त्या शार्क्सला समोर सांगितलेत की आम्ही हे प्रोडक्ट्स बनवतो, असे आहेत तसे आहेत आणि आमच्या मागच्या वर्षाची विक्री काय काय नाही, ऑल दॅट थिंग्स सगळं त्यांना सांगितलेलं आहे, राईट। आणि त्यांनी एवढंच म्हणतात की बाबा आम्ही आमच्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला विकायला काढले आहोत। आता हे जे लोक येतात ते फक्त आणि फक्त त्या शार्क्सलाच विकतात, तुमच्या आमच्यासारख्या लोकांना नाही विकत। याला म्हणतात खाजगीरित्या भागांची विक्री। काय सांगण्यात आलेलं आहे, वेगळ्या शब्दात किंवा थोडक्यात सांगायचं असेल तर कंपनी सामान्य जनता सोडून ठराविक ओळख असणाऱ्या व्यक्तींना प्रतिभूती घेण्याचे आवाहन करते। आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, कंपनीचे संचालक मंडळ विशिष्ट समूहामध्ये समाविष्ट करण्यासाठी व्यक्तीची निवड करते, ते म्युच्युअल फंड, संस्थात्मक गुंतवणूकदार इत्यादी असू शकतात। आता नीट लक्ष द्या, हा एक शब्द आलेला आहे म्युच्युअल फंड। ओके, म्युच्युअल फंड शब्द आलेला आहे। आता मला थोडंसं व्यवस्थित पॉज घेऊन सांगावं लागेल, नीट लक्ष द्या। कंपनी काय करायली, कंपनीचे जे मालक असतात, राईट,
विशिष्ट संचालक मंडळ जे असते विशिष्ट समूहामध्ये समाविष्ट करण्यासाठी व्यक्तीची निवड करते. आता कंपनी काय करते, एका व्यक्तीची निवड करते की बाबा आपल्याला आपल्या कंपनीचे भाग विकायचे, XYZ तुम्हाला टास्क देण्यात आलेला आहे, काही करून आपल्या शेअरचे भाग, कंपनीचे भाग विकून टाका, ह्या 5-5-6 लोकांना विका. आता ते लोक कशा पद्धतीने गुंतवणूक करतात, एक तर म्युच्युअल फंडच्या स्वरूपात करतात, एक तर संस्थात्मक गुंतवणूकदार इत्यादी असू शकतात. आता नीट लक्ष द्या की म्युच्युअल फंड किंवा SIP कशा पद्धतीनं काम करत असते. ओके, जस्ट 1 सेकंड. जस्ट 1 सेकंड. आता इथं काही म्युच्युअल फंड्स असणाऱ्या कंपनीचे नाव आहेत. ओके, समजा तुमच्याला दर महिन्यातून 1,000 रुपये तुम्हाला म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवायचे आहेत. ओके, जस्ट इथं आपण एक कंपनीवर क्लिक करूयात. मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड नावाची यांची कंपनी आहे. आता ही कंपनी जी आहे मागच्या 3 वर्षामध्ये 27% रिटर्न द्यायली. आता रिटर्न कॅल्क्युलेटरवर जेव्हा आपण क्लिक केलं याच्यावर, तर बघा आपण जर समजा महिना 5,000 रुपये भरले, जस्ट एक एक्झाम्पल, महिना 5,000 रुपये जर आपण भरले तर एका वर्षाच्या काठी आपण किती रुपये भरणार? सर एका वर्षाच्या काठी आपण भरणार 12×5 = 60,000 रुपये. तर दर महिन्याला 5-5 हजार भरले तर 12 महिन्यानंतर तुम्हाला त्या 60,000च्या बदल्यात ते किती रुपये देतील? 62,523. ह्याला मंथली SIP म्हणतात, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, किंवा ह्याला लॉंग टर्म पर्यंत करत गेलं 5 वर्ष 6 वर्ष तर त्याला म्युच्युअल फंड तुम्ही म्हणू शकता. आता समजा आपण 3 वर्षासाठी भरलं, 3 वर्षासाठी दर महिना 5,000, वर्षाला किती हजार भरायला? 60. 3 वर्षात किती भरणार? सर 3 वर्षात 60 म्हणजे 3 वर्षात 180. जेव्हा तुम्ही 3 वर्ष 36 महिने 5-5 हजार भरत गेलात तर 36व्या महिन्यात तुम्हाला जे 1,80,000 टाकला त्याच्या बदल्यात ते तुम्हाला किती देत आहेत? 2,63,238. आता हे काही फिक्स नसते, हे जस्ट आपण एज्युकेशनल पर्पज साठी डिस्कस करायलो. म्युच्युअल फंड शब्द आलेला आहे त्याच्यासाठी मी सर्व गोष्टी सांगायलो. ओके, याचं आणि इथे जे सांगायला हे अमाऊंट कमी जास्त सुद्धा होऊ शकते, डिपेंड अपॉन शेअर मार्केट. शेअर मार्केट जर वर गेलं, मार्केटची प्राइस वरचीवर भागांच्या किमती वाढत गेल्या तर तुम्हाला मिळणारा फायदा पण वाढतो. मार्केट डाऊन, इन्व्हेस्टमेंट पण डाऊन. समजा 5 वर्षासाठी केलं, सर 5 वर्षासाठी इन द सेन्स तुम्ही दर महिन्याला 5-5 हजार भरला तर 5 वर्षात तुम्ही 3 लाख रुपये भरता. निवांत कॅल्क्युलेटरवर करा, साधं सिंपल लॉजिक आहे. 5 वर्षात 60 महिने असतात, दर महिन्याला 5,000 तर 60 महिन्याचे किती? 6×5 = 30. 3 लाख रुपये भरलात तर 5 वर्षानंतर त्या 3 लाखचे तुम्हाला किती मिळतील? 6,16,509 रुपये मिळतात. आता हे सगळे तुमचे पैसे घेऊन ही जी मोतीलाल ओसवाल नावाची ही जी कंपनी आहे, मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड, तुम्ही हे जे कंपनीमध्ये पैसे भरायलात, हे पैसे कंपनी काय करत असते, हे जे म्युच्युअल फंड वाले कंपन्या असतात तुमचे पैसे दुसऱ्या कोणत्या तर कंपनीमध्ये गुंतवतात. राईट सर, मग त्यांनी आपले पैसे ज्या कंपनीत गुंतवणार आहेत ते जर आपल्याला माहित पडलं तर किती चांगलं होईल. यस, आपल्याला लगेच कळते की तुमचे घेतलेले पैसे ते कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणार आहेत. इथे होल्डिंग्सवर क्लिक करायचं. राईट, बघा आता ह्यांनी तुमचे घेतलेले पैसे, हे जे मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड नावाचं जे म्युच्युअल फंड आहे, हे तुमच्यासारख्या लोकांचे SIP चे घेतलेले पैसे दर महिन्याला जे तुमच्याकडून 5-5 हजार घ्यायलेत, हे कुठे टाकायलेत? डिक्सन टेक्नॉलॉजीज, कोफोर्ज, ट्रेंड, एक्सटर्नल म्हणजे झोमॅटो, जे आपण करता असतं ना फूड डिलिव्हरी ऍप, झोमॅटो हे एक्सटर्नल त्यांचं नाव आहे, कल्याण ज्वेलर्स, पेटीएम, पर्सिस्टंट, 197 कम्युनिकेशन्स मीन्स पेटीएम आहे, पर्सिस्टंट, पॉलिकॅप, KEI, त्यानंतर केन्स टेक्नॉलॉजी, ह्या सर्व कंपनीमध्ये तुमचे घेतलेले पैसे ते टाकत आहेत. राईट, आता इथं पॉइंट काय सांगण्यात आलेला आहे, नीट चेक करा की संचालक मंडळ विशिष्ट समूहामध्ये समाविष्ट करण्यासाठी व्यक्तीची निवड करते. तर आता आपली कंपनी, राईट, आपली जर सपोज कंपनी आहे, इथे चेक करा, सपोज आपल्या कंपनीचं नाव व्यवस्थित चेक करा, आपल्या कंपनीचं नाव जर ट्रेंट असेल, राईट, तर ट्रेंट काय करते? संचालक मंडळाची नियुक्ती करते आणि त्या माणसाला सांगते की बाबा तुम्ही जाऊन ह्यांना भेटा, हे म्युच्युअल फंड्स वाले आहेत, ह्यांच्याजवळ जनतेचा पैसा येतो. मग आपण ट्रेंडचे जे माणसं आहेत ते कोणाला भेटायला जातात?
मोतीलाल ओसवालच्या माणसांना जे हे फंड मॅनेज करायलेत आणि त्यांना सांगा की बाबा तुम्ही जे फंड मॅनेज करायलात की कृपया तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्या सुद्धा कंपनीमध्ये काही पैसे द्या, म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला पैसे येतील. म्युच्युअल फंड्स म्हणजे काय? सर्वसामान्य ग्राहक दर महिन्याला पैसे ह्या मोतीलाल ओसवालला देणार. आता मोतीलाल ओसवाल ते पैसे काय करेल? विविध कंपन्यांमध्ये टाकेल. तर आपण ट्रेंडचे माणसं सांगायलो, यांना भेटायलो की बाबा तुमच्याकडे जे पैसे येतात त्यातले काही पैसे आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ. खाजगीरित्या भागांची विक्री करायलो. ऑलराईट. आणि ह्याच्यावर जर क्लिक केलात तर हा जो फंड आहे हा कोण मॅनेजमेंट करायलाय काय नाही सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगण्यात येतात. आता ह्याच्यामध्ये चेक करा, हे जे मोतीलाल ओसवालचं मिड कॅप फंड आहे, म्युच्युअल फंड आहे, हे कोण मॅनेज करत होतं? 2000 जुलै 2024 पर्यंत सुनील सावंत आत्ताही मॅनेज करायलेत. राकेश शेट्टी नोव्हेंबर 2022 पासून मॅनेज करायलेत. निकेत शहा 2018 पासून इथं आहेत. अजय खंडलवाल ऑक्टोबर 2024 पासून आहेत. हे सर्व व्यक्ती मिळून हे लोकांचा पैसा कोणत्या कंपनीत टाकायचं हे डिसाइड करायलेत. राईट. आणि मग त्या त्या कंपनीचे नाव आपल्याला तिथं दिसायलेत. बस आता आपलं काम काय आहे? सपोज आपण ट्रेंडचे माणसं आहोत, मी ट्रेंडचा मालक आहे सपोज, तर मी माझ्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना सांगणार, राम श्याम मिस्टर सुनील एक काम करा, जा ह्यांना भेटा, ह्यांना सांगा की ह्यांच्यात कंपनीतले म्युच्युअल फंडचे पैसे आपल्याकडे टाकायला. जस्ट एक प्रस्ताव असतो. ओके. टाकायचं ना टाकायचे पैसे त्यांच्याकडे असतात. इथं आलं शब्द म्हणून मी सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर कंपनी खाजगीरित्या वाटपाची वेळी सोबत ऑफर लेटर अर्ज पाठवते. आता कंपनी काय करते? भाग जर कंपनीला विकायचे असेल खाजगीरित्या तर आपली कंपनी काय करते? ते जे मोतीलाल ओसवालचे माणसं आहेत त्यांना ऑफर लेटर पाठवते की बाबा तुमच्याकडे जे शेअर्सचे पैसे आहेत, तुमच्याकडे जे SIP थ्रू लोकांनी पैसे दिलेले आहेत ते आमच्या कंपनीत तुम्ही टाका. कंपनी त्यांना ऑफर लेटर द्यायली. टाकायचं का नाही पैसे त्यांच्याकडे असतात. ऑलराईट. हे भाग अंशतः दत्त, पार्टली पेड किंवा पूर्ण दत्त असतात. सपोज एका भागाची किंमत 1000 रुपये आहे आणि आपल्याकडे 200 भाग आहेत. एका भागाची किंमत 1000 रुपये आहे आणि आपल्याकडे 200 भाग आहेत. साधं सिंपल आहे. टोटल शेअर्स किंवा टोटल भाग किती लाखाचे झाले? 2 लाखाचे भाग झाले. टोटल भाग किती लाखाचे झाले? 2 लाखाचे. टोटल आपल्याजवळ 1000 भाग विकायला आहेत आणि एका भागाची किंमत टोटल 200 भाग आपल्याजवळ आहेत आणि एका भागाची किंमत 1000 रुपये आहे. भागाची संख्या 200, एका भागाची किंमत 1000, 1000 गुणिले 200 केलं तर एकूण भागांची किंमत किती रुपये होईल? 2 लाख. आता जर आपण ज्यांना भाग विकायचं प्रस्ताव टाकलं खाजगीरित्या त्यांना सांगितले की बाबा एका भागाची किंमत 1000 आहे, तुम्ही त्यापैकी 300 अगोदर द्या आणि राहिलेले 700 नंतर द्या. म्हणजे साधं सरळ आहे. 200 गुणिले 300 कंपनी काय करेल? या 2 लाख पैकी 60,000 अगोदर देईल, ते ज्याने आपले भाग खरेदी करायलेत. जर 60,000 अगोदर दिले, राहिलेले 41 नंतर द्यायले, तर त्याला म्हणतात त्या पार्टली पेड, अंशतः दत्त. कारण एकूण भागाच्या किमतीपैकी काही भाग पेड केले. आता हे खाजगीरित्या भागांची विक्री होत असताना हे काही वेळा भाग जे आहेत अर्धे पैसे देतात, काही वेळेला पूर्ण पैसे देतात. दोघांजवळही म्युच्युअल अंडरस्टँडिंग नुसार दोघं बैठकीला बसले तेव्हा जे डिसाइड झालं त्यानुसार. ओके. त्यानंतर याची रक्कम धनादेशद्वारा किंवा DD द्वारा दिली जाते. हे जे पैसे आहेत एक कंपनी दुसऱ्या कंपनीला, समजा आपल्या कंपनीचं नाव ट्रेंट आहे, राईट, आणि ते मोतीलाल ओसवाल नावाची जी कंपनी आहे ती कंपनी, आता हे मोतीलाल ओसवाल वाले एकतर ह्यांना हे 2 लाख रुपये कशाच्या साह्याने देतील? धनादेश. धनादेश म्हणजेच चेकच्या साह्यानं, किंवा दुसरं ऑप्शन आहे हे पैसे DD द्वारे दिल्या जातात. DD द्वारे दिले म्हणजेच काय की डिमांड ड्राफ्टने पैसे पाठवण्यात येत असतात. बघा काय काय सांगण्यात आलेलं आहे. खाजगीरित्या भागांची विक्री होत असताना पैसे जे आहेत भागांच्या किमती अंशतः किंवा पूर्ण दत्त असतात. अंशतः दत्त किंवा पूर्ण दत्त असतात म्हणजे अर्धे पैसे किंवा पूर्ण येतात. बट हे पैसे येत असताना कंपल्सरी धनादेशाद्वारे, म्हणजेच काय, एक बँक टू दुसरी बँक ट्रान्सफर झाले पाहिजे, किंवा नेक्स्ट आहे डिमांड ड्राफ्ट द्वारे पैसे गेले पाहिजे. नगदी रोखीने खरेदी करता येत नाही. नो कॅश. ऑलराईट. कोणतेही भाग असू दे कंपल्सरी रोखीनेच तुम्हाला नगदी म्हणजे ऑनलाईनच व्यवहार करावा लागेल, कारण डीमॅट अकाउंटवर ते शो होत असतात. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे? खाजगी वाटपमध्ये अर्जदारास
भाग त्याग करण्याचा हक्क नसतो. काय सांगण्यात आलेलं आहे? खाजगी वाटपामध्ये अर्जदारास भाग त्याग करण्याचा हक्क नसतो. याचा अर्थ काय की समजा आम्ही आपल्या कंपनीचे भाग जर आम्ही मोतीलाल ओस्वालला खाजगीरित्या द्यायचं विचार केला तर ते असं म्हणू शकत नाहीत की माझ्याऐवजी ह्यांना द्या. नाही, आम्हाला वाटले तुम्हीच घ्यायला पाहिजे, तुम्हीच घ्यायचं, दुसऱ्याला आम्ही देऊ शकत नाही. या प्रकारचे भाग वाटप करताना कंपनीला भागधारकाच्या सभेत विशेष ठराव मंजूर करावा लागतो. आता कंपनी जेव्हाही खाजगीरित्या भागांची विक्री करत असते तर कंपनीची जी सर्वसाधारण वार्षिक बैठक होत असते, अॅन्युअल जनरल मीटिंग एजीएम होत असते, तर त्याच्यामध्ये कंपनीला ठराव संमत करून घ्यावा लागतो. ठराव संमत करून घेणे म्हणजेच काय? पब्लिकला सांगणं की बाबा आपण खाजगीरित्या भागांची विक्री करायलो, आपल्या कंपनीचं नाव आहे ट्रेंट, आपण मोतीलाल ओस्वालला खाजगीरित्या भागांची विक्री करायलो, चालते का? मग आपले भागधारक म्हणले नाही नाही नाही, त्यांना करू नका, असं तसं म्हणले, तर मग ठराव संमत झाला नाही. सर्व भागधारक काही प्रॉब्लेम नाही, करून टाका. ठराव संमत झाला, मॅटर क्लोज. त्याच्यानंतर आता हे जे भाग आहेत खाजगीरित्या भागांची विक्री, हे दोन प्रकारे असते, एक हक्क भाग, दुसऱ्या अग्रहक्क पद्धतीने. आता हक्क भाग म्हणजेच काय? तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल, ऑलरेडी आपण डिस्कस केला. हक्क भाग म्हणजेच काय? व्यवस्थित चेक करा. विद्यमान समहक्क भागधारकांना भाग वाटप या शीर्षका अंतर्गत भागांची माहिती घेतली आहे. हक्क भाग कशाला म्हणतात, काय नाही, आपण सर्व गोष्टी डिस्कस केला. ओके, त्याच्यानंतर आता आपण बघूयात अग्रहक्क पद्धतीने वाटप. ओके, अग्रहक्क पद्धतीने वाटप म्हणजे काय? चेक करा. जेव्हा विशिष्ट व्यक्तींच्या समूहाला प्राधान्याने प्रिफरन्शियल बेसिस कंपनी विशिष्ट प्रतिभूतींचे वाटप करते. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे? कंपनी काय करायली, कंपनीजवळ 2-3 ऑप्शन आहेत. मोतीलाल ओस्वाल एक आहे, मिड कॅप फंड एक आहे, स्मॉल कॅप फंड आहे, असे कंपनीजवळ समजा 3 ऑप्शन आहेत. तिघांना विक्री करू शकते, ए बी सी. कारण आय डोंट नो की मी ह्या शेअर सोबत फॅमिलियर आहे, बट तुमच्यासारखे स्टुडंट ते मोतीलाल ओस्वाल नाव ऐकूनच हसतील. मोती म्हणजे आमच्या गल्लीतल्या कुत्र्याचं नाव म्हणतील. ओके, सो ते मजाकवर गोष्टी जाण्या अगोदर मीच तुमच्या सगळ्या गोष्टी सोपे करून टाकतो, ए बी सी. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे? जेव्हा विशिष्ट व्यक्तीच्या समूहाला प्राधान्याने कंपनी विशिष्ट प्रतिभूतींचे वाटप करते, कंपनी काय करायली, बाकी कोणालाच न विकता कंपनी ह्या 3 लोकांनाच सर्वात अगोदर प्राधान्य द्यायली. म्हणजे कंपनी अग्रहक्क पद्धतीने वाटप करायली. सपोज एखादी कंपनी सांगितली बाबा की आपल्याला अग्रहक्क भाग वाटप करायचे आणि ते करत असताना खूप साऱ्या लोकांना विकू शकते, बट कंपनी स्वतःहून प्राधान्य कोणाला द्यायली? ए बी सी ला. म्हणजेच समहक्क भाग किंवा प्रतिभूती ज्या भविष्यामध्ये समहक्क भागामध्ये रूपांतरित करू शकतात, अशा वाटपाला अग्रहक्क पद्धतीने वाटप असं म्हणतात. म्हणजे कंपनी काय सांगायली बघा की आता आम्हाला पैसे पाहिजेत आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही हे भाग खरेदी करा अग्रहक्क पद्धतीने, आम्ही तुम्हाला प्राधान्य द्यायलो. ओके, त्याच्यावर तुम्हाला ठराविक पद्धतीने लाभांश वगैरे मिळत जाईल, सर्व गोष्टी होतील आणि या भागांचं रूपांतर तुम्ही भविष्यामध्ये समहक्क भागांमध्ये करू शकता. ऑलराईट, आता हे एबीसी काय करतील? बघतील बाबा 2 वर्ष कंपनीला चांगला नफा व्हायलाय का, कंपनीच्या भागांच्या किमती वरचेवर वाढायलेत का कमी व्हायलेत, सर्व गोष्टी चांगल्या असतील, मग काय करतील? हे अग्रहक्क भागांचे रूपांतर ते काय करतील? समहक्क भागांमध्ये करून टाकतील. साधं सिंपल सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे समहक्क भाग किंवा प्रतिभूती ज्या भविष्यामध्ये समहक्क भागांमध्ये रूपांतरित करू शकतात, अशा वाटपाला अग्रहक्क पद्धतीने वाटप असं म्हणतात. या पॉइंटचं जर कन्क्लुजन काढायचं असेल, साधं सिंपल आहे. कंपनी खाजगीरित्या भागांचे वाटप करत असताना काही वेळेला काही विशिष्ट व्यक्तींना प्राधान्य देते, त्याला अग्रहक्क पद्धतीने वाटप असं म्हणतात आणि ह्या भागाचं रूपांतर भविष्यामध्ये समहक्क भागामध्ये होऊ शकते. एवढं जरी लिहिलं तर मॅटर क्लोज झालं, कोणीच बघणार. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे? सर्वसामान्यपणे कंपनी आपल्या प्रवर्तकांना म्हणजेच काय, मालकांना, विद्यमान भागधारकांना म्हणजे करंट सिच्युएशन मध्ये जे कंपनीचे भागधारक आहेत, कर्मचाऱ्यांना म्हणजे कामगारांना, साहसी भांडवल गुंतवणूकदार इत्यादींना अग्रहक्क पद्धतीने प्रतिभूतींचे वाटप करते. आता साहसी भांडवल गुंतवणूकदार म्हणजेच काय? व्हेंचर कॅपिटलिस्ट. व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणजे काय थोडक्यात सांगतो. आता सपोज असं पॉसिबल होईल ना होईल मला माहित नाही, बट मी जस्ट सांगायलो की DA2 अकॅडमी नावाचे कोचिंग इन्स्टिट्यूट आहे.
सध्या सिच्युएशनला स्मॉल आहे, युट्यूबवर लिमिटेड सबस्क्रायबर्स आहेत आणि मी एका पर्टिक्युलरली XYZ उद्योजकाला भेटलो आणि त्याला सांगितले की मला भविष्यामध्ये मोठं कोचिंग इन्स्टिट्यूट ओपन करायचं आहे, जिथं खूप सारे स्टुडंट्स येतील, कॉमर्स बरोबर CA CS CMA करतील, डिजिटल मार्केटिंग शिकतील, ते साइड बाय साइड AI शी रिलेटेड कोर्सेस वगैरे त्यांना करता येईल. AI स्कूल मला चालू करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला आता 50 लाख रुपयाची गरज आहे आणि मी प्रॉमिस करतो की 10 वर्षामध्ये आपली स्कूल प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात असेल. मी जस्ट आता एका उद्योजकाला सांगितलं. ओके, मॅक्सिमम उद्योजक म्हणतील पॉसिबल नाही, हे ते म्हणतील भरोसाच ठेवणार नाहीत, तू एकटा काय करणार आहेस, असं तसं कमी लेखतील ना. आणि मलाच काय, खूप साऱ्या जणांना जे आता करंट सिच्युएशन मध्ये मार्केट रन करत आहेत त्यांना सुद्धा एक ना एक वेळेस फेस करावं लागलेलं आहे. आणि मग सगळ्या उद्योजकांनी सांगितलं की बाबा नाही, माझ्यानं होत नाही, मी देणं होत नाही, मला तुझ्यावर भरोसा नाहीये. बट एक जण आला, तो म्हणले की मला तुझ्यावर 100% विश्वास आहे, तुला 50 लाख लागतात ना, ठीक आहे चल मी दिलं 50 लाख, बट मला तुझ्या कंपनीचे 5% इक्विटी पाहिजे. 5% इक्विटी म्हणजेच काय, की माझ्या कंपनीचे जेवढेही भाग आहेत त्याच्यापेक्षा त्या भागापैकी 5% भाग मला त्याला द्यावं लागतील. कारण मी माझ्या कंपनीचे भाग आणखी विकायला काढलो नाही ना, माझी कंपनी कुठं रजिस्टर्ड आहे, पूर्ण कंपनीवर मालकी हक्क माझाच आहे. बट आता तो मला 50 लाख रुपये देत आहे, त्याच्या बदल्यात मला त्याला किती टक्के द्यावं लागेल, 5% द्यावं लागेल. ज्या वेळेस कोणीच मला पैसे दिला नाही, तो एक व्यक्ती विश्वास ठेवून मला पैसे दिला, त्यालाच म्हणतात व्हेंचर कॅपिटलिस्ट. त्याला काय म्हणतात, व्हेंचर कॅपिटलिस्ट. सर्वसामान्यपणे कंपनी जे आहे ते खाजगीरित्या अशा लोकांनाच भागांची विक्री करत असते. आय होप हे गोष्टी तुम्हाला क्लिअर झाले असतील. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड इथं माहिती सांगण्यात आलेलं आहे. अशा संस्था असतात की जे भविष्यात अतिवृद्धीची क्षमता असणाऱ्या कंपन्यांना भांडवल पुरवितात. साहसी भांडवलदार संस्था सर्वसामान्यपणे कंपनीचे समहक्क भाग खरेदी करतात. व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणजे काय, आता मी ज्यानं मला 50 लाख रुपये दिलं, मी त्याला विचारू की बाबा मला कोणीच पैसे दिले नाहीये, तू एकटा मला पैसे दिलास, का पैसे दिलास? तो सरळ सरळ म्हणेल की मी तुला मागच्या 5-10 वर्षापासून बघायलो, तू जे पण काम करतोस मन लावून करतोस, मला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे, एक ना एक दिवस तू करून दाखवशील आणि तुझ्यामध्ये तशा प्रकारची एक काय म्हणतात, एक किक आहे, तू अशा प्रकारचं हे काम करू शकतोस, तुझ्यामध्ये ॲबिलिटी आहे आणि तुझ्यामध्ये ती एक प्रकारची चमक आहे आणि तू करणार म्हणजे करणार, भले थोडं टाइम लागेल, मला पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे. मग अशाच लोक जे आहेत ते त्या कंपनीमध्ये पैसे गुंतवतात. आणि इफ इन केस एखादी एक कंपनी जरी चालली, संपलं, आता शार्क टँक इंडियामध्ये किती सारे लोक त्यांचे बिझनेस आयडिया घेऊन शार्कला पिच करायला येतात. पिच करणे म्हणजे चिमटी घेणे, की बाबा मला माझ्याकडे लक्ष दे, मला पैसे दे, आणि त्यांनी पैसे टाकत असतात. त्यातली एखादी जरी कंपनी चालली, त्यांनी आतापर्यंत टाकलेले पैसे पूर्ण निघून जात असतात. त्याच्यामुळे कुठं ना कुठं व्हेंचर कॅपिटलिस्टला खूप महत्व आहे. आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट हे साहसी गुंतवणूकदार असतात. ज्या कंपनीमध्ये लोकांना रस नाहीये, ज्या कंपनीमध्ये लोकांना इंटरेस्ट नाहीये, अशा कंपनीला ते पैसे देऊन रातोरात मोठं करतात. आणि एकदा कंपनी प्रॉफिटेबल झाली की मग त्यांचे भाग विक्री करून निघून मोकळे जातात. त्याच्यानंतर कंपनी राहू दे मरू दे, कंपनीला काहीच त्या व्हेंचर कॅपिटलिस्टला घेणं देणं नाहीये. ओके, डन. त्याच्यानंतर अग्रहक्क पद्धतीने वाटप केलेले भाग हे पूर्ण फेड असतात, त्यांची रक्कम रोख द्यावी लागते. आता हे अग्रहक्क पद्धतीने जे भाग वाटप करायला आपण, याची रक्कम पूर्णपणे द्यावी लागते. भागाची किंमत 1,000 रुपये असेल तर पूर्णच्या पूर्ण जेवढेही भाग त्यांनी घेतील त्याचे पर भाग 1,000 रुपये त्यांना द्यावं लागेल. रोख आणि त्याची परतफेड असतात व त्याची रक्कम रोख द्यावी लागते. या भागांना मतदानाचे हक्क असतात. अग्रहक्क पद्धतीने प्रतिभूती वाटपासाठी भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाने मंजुरी घ्यावी लागते. काय सांगण्यात आलेलं आहे, ज्यांनाही आपण भाग विकला ते आपल्या कंपनीचे अग्रहक्क भाग झाले, त्यांना सुद्धा काही गोष्टींवर मतदानाचा अधिकार आहे. बट अशा प्रकारचे अग्रहक्क भाग खाजगीरित्या विकण्यासाठी कंपनीला सर्वसाधारण जी कंपनीची सभा असते त्याच्यामध्ये विशेष ठराव संमत करून घ्यावा लागतो. अग्रहक्क पद्धतीने प्रतिभूती वाटपाने वेळेची बचत होते, तसेच कागदपत्रांचे प्रमाण कमी होते. आता या लाईनचा शॉर्ट मध्ये अर्थ सांगतो. जर तुम्हाला खाजगीरित्या भागांची विक्री करायची असेल तर वेळेची बचत होते,
अग्र हक्क पद्धतीने प्रतिभूती वाटप करायचं असेल वेळेची तसंच कागदपत्रांची बचत होते. का? कारण तुम्ही सार्वजनिक जर भाग विक्री केलात, हे तुम्हाला प्रसिद्धी पत्रक माहिती पुस्तके छापावं लागतात, राईट. लांब लचक टाइम जाते. भागाची रक्कम घ्या, टप्प्याटप्प्याने घ्या, त्याच्यातले काही लोक पैसे देतील, काही देणार नाहीत, मग त्यांना ईमेलद्वारे पोस्टाद्वारे चर्चा करा, हे करा ते करा, ते सगळं गुड्डू घरानं सांभाळत बसल्यापेक्षा खाजगीरित्या भागांची अग्रहक्क पद्धतीने विक्री करायचं, भारत माता की जय म्हणायचं आणि विषय संपून टाकायचा. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. पुढच्या क्लास पासून अतिशय महत्वाचा टॉपिक चालू होईल, ते म्हणजे भाग वाटप. आता नीट लक्षात घ्या, कंपनी भाग विक्री तर करायली, साधं सिंपल लॉजिक आहे. कंपनी भाग विक्री करायली, बट विक्री करत असताना कंपनीला पैसे टप्प्याटप्प्याने येतात आणि मग कंपनी 5,000 भाग विकायला काढली तर कधी कधी 7,000 भाग विकल्या जातात. मग कंपनीला राहिलेले 2,000 भागांचे पैसे परत करावं लागतं आणि त्यानंतर भाग वाटप करावं लागतं. सो हे कसं होईल काय नाही, या साईडला तुम्हाला वरच्या बाजूला एक व्हिडिओ दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करा, समोरचा पार्ट लगेच येऊन जाईल. आजच्यासाठी एवढंच, भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी इकडे सबस्क्राईबचं बटन दिसत असेल या साईडला, तुम्ही सबस्क्राईब करू शकता. चला बाय, टेक केअर.